नमस्कार, मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड, यश अकॅडमी कराड या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। मागणी तसा पुरवठा या तत्वाच्या आधारे ज्या पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी मॅनेजमेंट कोटा यावर व्हिडिओ जर काढला तर आम्हाला त्यातून निश्चित काही मार्गदर्शन मिळेल की जेणेकरून प्रवेश घेताना आम्ही विचार करू। आणि त्यामुळं आज आपण या व्हिडिओमध्ये फक्त आणि फक्त मॅनेजमेंट कोटा या संदर्भातच चर्चा करणार आहोत। मॅनेजमेंट म्हणजे व्यवस्थापन, म्हणजे शाळा व्यवस्थापन जे असणारे आहे त्या व्यवस्थापनेला अधिकार दिलेले असतात आणि त्यासाठी फक्त 5% जागा राखीव ठेवलेल्या आहेत, आरक्षित नाहीत। याचा अर्थ या ज्या 5% जागा एकूण त्यांच्याकडे जो काही इनटेक असणारा आहे विद्यार्थी घेण्याची क्षमता त्याच्या 5% विद्यार्थी हे शाळा व्यवस्थापन म्हणजे मॅनेजमेंट कोटा अंतर्गत भरले जातात। इथं कोणत्याही प्रकारचं आरक्षण लागू नाही हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे। मग आपण असं गृहीत धरूया की समजा एखाद्या SC ST NT OBC SC BC WS या प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी जर कोटा अंतर्गत राखीव जागावर अर्ज केला असेल, म्हणजे अप्लाय फॉर कोटामधून मॅनेजमेंटसाठी अप्लाय केला असेल आणि त्याला अलॉटमेंट झाली असेल त्या कॉलेजची, तर तो प्रवेश घेऊ शकतो। पण प्रवेश घेताना एक प्रश्न निर्माण होऊ शकतो की या ठिकाणी आरक्षण लागू नाही आणि मी प्रवेश घेताना मला आरक्षणाचे फायदे मिळणार की नाहीत। मग यासाठी तुम्ही सर्वप्रथम जे कॉलेज तुम्हाला अलॉट झालेलं आहे त्या कॉलेजमध्ये जायचं आणि तिथं कार्यालयामध्ये चौकशी करायची। कार्यालयामध्ये कुणाकडे चौकशी करायची तर तिथं स्कॉलरशिप सेक्शन सांभाळणारी कोणती व्यक्ती आहे त्यांची माहिती काढायची आणि त्यांना थेट काही प्रश्न विचारायचे की जे तुमच्या मनामध्ये आहेत। तर ते तुम्हाला स्पष्ट सांगतील की जरी तुम्ही मॅनेजमेंट कोटामधून किंवा नॉन ग्रँटेबल असेल किंवा अन्य यामधून जरी प्रवेश घेत असला तरी आरक्षणाचे जे काही लाभ असणारे आहेत ते त्या विद्यार्थ्याला 100% मिळणार। हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे, कारण बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो। पण तरी देखील अडचण येऊ नये यासाठी आपण समक्ष जाऊन भेट घेतली आणि चर्चा केली तर निश्चित योग्य ते मार्गदर्शन तुम्हाला मिळू शकेल की ज्यावरून तुम्ही प्रवेश घ्यायचा की नाही हे ठरवू शकाल, बरोबर आहे। पण समजा एखाद्या विद्यार्थ्यानं असं केलं की प्रवेश घेताना म्हणजे अप्लाय करताना त्याने कॅप थ्रू पण केलंय प्लस अप्लाय फॉर कोटामधून मॅनेजमेंटला पण केलंय, तर अलॉटमेंट होताना दोन्ही ठिकाणी पण होते, कॅप पण होते आणि कोटा पण होते। मग अशा वेळेस त्या विद्यार्थ्याने प्रवेश कॅप थ्रू घ्यायचा का मॅनेजमेंट कोटामधून घ्यायचा हे ठरवताना मात्र काही प्रश्न निश्चित निर्माण होऊ शकतात। पहिला कॅप थ्रू घेत असताना आपण पहिला विचार करायचा आहे की ज्या कॅप थ्रू तुम्हाला कॉलेज अलॉट झालेला आहे ती तुकडी त्या स्ट्रीम कोडमध्ये तुमच्या लक्षात येईल, ग्रँटेबल आहे, नॉन ग्रँट आहे, पार्शली एडेड आहे का सेल्फ फायनान्स आहे हे पाहायचं। जर यापैकी कोणत्या ग्रँटेबल असेल तर बिनधास्त तुम्ही प्रवेश घेऊ शकता, काही अडचण नाही। परंतु इतरांच्या बाबतीमध्ये ज्या 3 राहिलेल्या कॅटेगरी असणारे आहेत त्यांच्या बाबतीमध्ये तुम्ही जाऊन चौकशी करू शकता, त्यांचा फी स्ट्रक्चर काय असणार आहे ते सगळं तुम्ही नोट डाऊन करू शकता आणि मग त्यांना प्रश्न दुसरा करू शकता की मला मॅनेजमेंट कोट्यामधून पण इथं प्रवेश मिळतोय, तर मग मॅनेजमेंट कोट्यामधून जर घ्यायचा असेल तर त्यासाठी काही फी प्लस इतर काही रक्कम भरावी लागणारी आहे का की जे मॅनेजमेंट कोट्यामधून कदाचित डिमांड केली जाऊ शकते, याची माहिती आपण घ्यायची। आणि एकदा माहिती घेतल्यानंतर दोन्हीचं फी स्ट्रक्चर तुमच्या डोळ्यासमोर असणार आहे, त्यातून तुम्ही तो योग्य तो निर्णय घ्यायचा। कारण अर्थकारणाशी निगडीत हा विषय असल्यामुळे आपण तिथं विचार करणं गरजेचं आहे। म्हणजे दोन्हीपैकी एका ठिकाणी प्रवेश घेऊ शकता, परंतु फीची डिटेल्स
तुम्ही समक्ष जाऊन चर्चा करून ते मिळवल्यानंतरच प्रवेश घ्यायचा की नाही हे आपण ठरवू शकता. आता इथं जो काय मॅनेजमेंट कोटा असणारा आहे तो मॅनेजमेंट कोटा हा राऊंड 3ला राऊंड 4ला किंवा ओपन टू ऑलला आहे का, असं बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न हा पडू शकतो. तर जे काही माहिती पुस्तक त्यांचं आहे, इन्फॉर्मेशन बुकलेट आणि वारंवार जे काही शुद्धीपत्रक म्हणून येतं त्याच्यामध्ये त्यांनी क्लिअर कट असा उल्लेख केलेला आहे की राऊंड 2 पर्यंतच मॅनेजमेंट कोटा आणि इन हाऊस कोटा भरायला परमिशन आहे. या 2 राऊंडमध्येच जेवढे विद्यार्थी तुमच्याकडं ॲडमिट होतील म्हणजे प्रवेश घेतील त्यानंतर जे काही जागा शिल्लक राहणाऱ्या आहेत ह्या जागा कॅपसाठी प्रत्यार्पित म्हणजे सरेंडर कराव्या लागणाऱ्या आहेत, असं हे ते त्यांच्या माहिती पुस्तिकेमधून आणि वेळोवेळी काढलेल्या शुद्धीपत्रकामधून ते स्पष्ट होतं. 23 तारखेला रिक्त जागांची यादी जाहीर होईल. त्या दिवशी तुम्ही मॅनेजमेंट कोटामधून किंवा इतर कोटामधून जर तुम्ही मागणी करणार असाल तर तिथं स्ट्रीम कोड त्या कॉलेजचा टाकून मॅनेजमेंट कोटाला काय दिसतंय का, 0 दिसतंय का, काही जागा दिसतात याची पडताळणी करून बघू शकता. कारण ह्यांचे वेळोवेळी बदल होत आहेत त्यामुळं खात्री देणं थोडंसं अवघड आहे. त्यामुळं आपण अलर्ट राहून ह्या गोष्टी तपासणं हे खूप गरजेचं असणारं आहे. त्यामुळं कॅप राऊंडच्या बाबतीमध्ये 3/4 आणि पुढं हे प्रत्यार्पित केल्यामुळं यांना ते ॲप्लिकेबल राहणार नाही हे आज तरी त्यावरनं मी सांगू शकतो. पण आपण अलर्ट राऊंड जर 23 तारखेला पाहिलं किंवा 24 तारखेला पाहिलं तर तिथं जागा रिक्त असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता. असतील तरचा प्रश्न असणारा आहे. म्हणजे ही गोष्ट आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं काय तर राऊंड 2 पर्यंतच ते जागा आहेत, जागा भरू शकतायत. पण आता इथं गंमत एक अशी होऊ शकते की बऱ्याच पालकांचे फोन आलेले आहेत की मॅनेजमेंट कोटा अंतर्गत ज्या काही जागा तिथं रिक्त आहेत त्या भरायच्या आहेत, परंतु आम्हाला ते कॉलेज मिळालेलं नाही पण आम्ही चौकशी केली की इथं आम्हाला प्रवेश घ्यायचा आहे. तर ते सांगतायत की तुम्हाला प्रवेश मिळेल पण तुम्हाला थोडंसं थांबावं लागेल. आता हे मॅनेजमेंट कशा पद्धतीनं ते मॅनेज करतंय हे आज अखेर किंवा ह्या क्षणाला मी तरी काही सांगू शकत नाही. कारण एक गोष्ट विद्यार्थी आणि पालकांनी लक्षात ठेवायची आहे की इयत्ता 11वी सेंट्रलाइज्ड ऑनलाईन ॲडमिशन प्रोसेस ही जी सुरू झालेली आहे त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग काय असेल तर 11वी मध्ये तुम्हाला प्रवेश फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीनंच दिला जाणारा आहे या क्षणाला तरी. त्यामुळं ऑनलाईन पद्धतीनंच तुम्ही कन्सर्ट देऊन म्हणजे ऑनलाईन पद्धतीनं तुम्ही कन्सर्ट देऊनच प्रवेश घ्यायचा आहे. जर का असं केलं नाही तर 12वीला मात्र तुम्हाला प्रवेश मिळणार नाही. 12वी बोर्ड परीक्षेला तुम्हाला बसता येणार नाही. कारण हीच नावं पुढं जाणार आहेत ऑनलाईन पद्धतीनं जे काही जेवढे रजिस्टर्ड स्टुडंट आणि प्रवेशित विद्यार्थी असणारे आहेत त्या शाखांना. त्यामुळं तिथं अडचण निर्माण होऊ शकते. त्यामुळं जरी ते तुम्हाला आश्वासन देत असतील तर ते कशाच्या आधारे देत आहेत याची आपण पूर्ण चौकशी करा, विचारा, माहिती घ्या. किंवा का त्यांना असं काही माहिती मिळालेलं आहे की ओपन टू ऑल फेरी झाल्यानंतर एक पुन्हा कदाचित ते ऑनलाईनच्या ऐवजी ऑफलाईननं प्रवेश द्या म्हणून सांगतील किंवा काय, अशी काही चर्चा अंतर्गत गोटातून झालेली आहे का काय शंका निर्माण होऊ शकते जर अशी चर्चा होत असेल तर. त्यामुळं खात्री झाल्यानंतरच आपण त्या गोष्टीकडं किंवा त्या दृष्टीनं विचार करायला काही हरकत नाही. म्हणजे ही एक बाब आपल्या निदर्शनास आणून देणं गरजेचं होतं असं मला वाटतंय. मॅनेजमेंट कोटाच्या बाबतीमध्ये सांगितल्याप्रमाणे प्रवेश कोण घेऊ शकतं तर कुणीही अप्लाय करू शकतं. आरक्षित विद्यार्थी जो रिझर्व्ह कॅटेगरीचा विद्यार्थी अर्ज करू शकतो, त्याला सगळे आरक्षणाचे लाभ मिळू शकतात. राऊंड 2 पर्यंतच फक्त जागा भरण्यास परवानगी असणारे आहे. राऊंड 3, 4 आणि ओपन टू ऑलमध्ये तिथं जागा भरण्यास परमिशन नाही कारण 2 झाल्यानंतर जागा प्रत्यार्पित करायला सांगितलेल्या आहेत.
आणि आश्वासन दिलं तर खात्री करून घ्या की नेमकं काय आहे ते. तर या दृष्टिकोनातून आपल्याला माहिती व्हावी म्हणून हा व्हिडिओ आपल्यासाठी काढलेला आहे. धन्यवाद.